आपल्या स्वराज्याचे सगळ्यात महत्त्वाचे शिलेदार आणि शिवाजी महाराजांचे सगळ्यात विश्वासू सहकारी सरदार कान्होजी जाधव यांच्या कारी येथील आपण वाड्यावरती आलेलो आहे. हा ऐतिहासिक असा वाडा खूप छान पद्धतीने रंगलेला आहे. या वाड्याच्या बाजूला बघितलं जिथे शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली असा रायरेश्वर, हा रायरेश्वर आपल्याला ह्याच्या पाठीमागच्या साईडला दिसतोय. कान्होजी बाबा जेदे यांच्या वाड्यामध्ये आम्ही त्यांच्या काही पुरातन वस्तू पाहिल्या. त्यांच्या तलवारी, वापरलेलं चिलखत आणि पुरातन काळातील काही वस्तू, तलवारी अशा आम्हाला बघायला भेटल्या. शेजारीच त्यांचं एक देवघर होतं. आतमध्ये एंट्री नव्हती, पण बाहेरून थोडं बघू शकत होतो आपण. खूप छान चांदीच्या मूर्ती, त्यांचं कुलदैवत तिथं होतं. तिथंच त्यांचे वंशज होते. त्यांनी आम्हाला काही माहिती दिली. खूप छान आमच्याशी ते बोलले, बसले 1 तासभर जवळजवळ. कान्होजीराजे म्हणजे शहाजीराजेंचे मित्र होते. स्वराज्याची संकल्पना ही शहाजीराजे, जिजाऊ माँसाहेब आणि कान्होजीराजे या 3 व्यक्तींची मूळ संकल्पना आहे. खुद्द शहाजीराजांनी स्वराज्य स्थापनेचा प्रयत्न केला होता, पण ते यशस्वी नाही झाले. आणि कान्होजीराजे त्यांचे मित्र होते. मित्र असताना जे त्यांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं होतं ते महाराजांच्या रूपाने त्यांना पूर्ण करायचं होतं. तर ते करत असताना ही सगळी मंडळी आदिलशाहकडे होते. मग महाराजांच्या बरोबर विश्वासू, महाराजांना मार्गदर्शन करणारे विश्वासू व्यक्ती किंवा ही सगळी इथली जी आपली व्यवस्था आहे, खास करून आपल्या 12 मावळचा जो परिसर आहे, त्या 12 मावळच्या परिसरामध्ये जे वतनदार देशमुख होते ते सगळे एकत्रित येणं गरजेचं होतं. कारण ते एकत्रित आलं की ते जी जनता आहे, सगळे मावळे आहेत, ते सगळे एकत्रित येणार होते आणि ते जर घडलं तरच पुढच्या स्वराज्याचं स्वप्न पूर्ण होणार होतं. मग त्यासाठी कान्होजीराजे हे अशी व्यक्ती होती की त्यांच्यावर म्हणजे त्यांचा प्रभाव सगळ्यांच्यावर होता, की ते जे भूमिका घेतील म्हणजे मान त्यांना सगळ्यांच्याकडे होता. हे शहाजीराजांना माहीत होतं. शहाजीराजांनी त्यांना इकडं त्यावेळेस पाठवलं त्यांच्या मदतीसाठी, मार्गदर्शनासाठी. ते पाठवत असताना शहाजीराजांची आणि कान्होजीराजांची शपथ झाली. ती कर्नाटकमध्ये झाली कनकगिरीला. त्या कनकगिरीमध्ये आपल्या थोरल्या संभाजीराजांना अफजल खानाने दगाफटकेने मारलं होतं. तिथं त्याच ठिकाणी शपथ झाली आणि ती शपथ देऊन कान्होजीराजांनी शपथ घेऊन त्यांना इकडं पाठवलं. इकडं पाठवल्यानंतर अफजल खान आदिलशहामध्ये दरबारामध्ये अफजल खानाने महाराजांना जिवंत पकडण्याचा किंवा मारण्याचा विडा उचलला. तो शहाजीराजांच्या समोर उचलला. तो ज्यावेळेस इकडं आला त्यावेळेस आदिलशहाने सगळ्या जे वतनदार देशमुख होते त्यांना फरमानं पाठवली. फरमानाची कॉपी इथं आहे आपल्या. तर फरमानामध्ये त्यांनी सांगितलं की अफजल खानाला तुम्ही मदत करा. अफजल खानाला जर मदत नाही केली तर त्याचे परिणाम वाईट होतील, असं फरमानामध्ये धमकीच दिली आणि शिवाजीचा फडशा करावा अशी त्यांनी त्यांच्या ह्याने आज्ञा दिली. त्यांनी हे फरमान घेऊन कान्होजीराजे फरमान घेऊन महाराजांच्याकडे गेले. त्याची आदेश शपथ घेतलेली होती यांनी, शहाजीराजांनी आणि कान्होजीराजांनी. ती यांच्याकडे महाराजांच्याकडे गेल्यानंतर महाराजांनी ते फरमान वाचन केलं. फरमान वाचन करून त्याच्यामध्ये महाराज म्हणले, जर तुम्हाला तुमचं जर नुकसान होत असेल, तुमच्या जीविताला धोका होत असेल, तुमचं वतन जात असेल तर तुम्ही तुमचा निर्णय घ्या. तर तसं बोलल्यानंतर कान्होजीराजांना राग आला त्याचा, कारण जी शपथ घेतलेली होती म्हणजे याचा अर्थ तुम्ही माझ्यावर अविश्वास दाखवताय. आणि 5 मुलांना घेऊन गेले होते ते बरोबर जमलेले होते. त्यांनी मिळून महाराजांच्या मार्गदर्शनाखाली जावलीवर स्वारी केली आणि जावलीवर स्वारी करून जावली ताब्यात घेतली आणि प्रतापगड हा जावळीचाच भाग आहे. मग तिथं अफजल खानाला आणून त्याला फाडला आणि त्यानंतर ती जी घटना घडली त्याच्यामुळे स्वराज्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण झाला की आपण हे करू शकतो. कारण महाराजांच्या पाठीमागे उभं राहणं त्यावेळेस सोपी गोष्ट नव्हती. अफजल खान जो आला आपल्याला माहिती आहे तो कशा पद्धतीने आला. त्याने तुळजापूरचं मंदिर तोडलं, पंढरपूरच्या मंदिरावर हे केलं
त्यांनी बऱ्याच गावांची नावं अशी त्याच्या नावाने ठेवली, मुस्लिम नावं ठेवली अशी येत असताना, आणि त्याची खूप बराडली शक्ती होती. आपण थोडक्यात मुठभरच होतो, आणि मुठभर असून हे सगळे निष्ठेने राहिले आणि महाराजांना खंबीर पाठबळ दिलं, म्हणून स्वराज्य निर्माण झालं. म्हणून आज आपली आडनावं, आपली नावं, आपले देव, धर्म हा शाबूत आहे. आणि हे असताना महाराज किंवा त्यांच्या बरोबरचे धर्माच्या विरोधात नव्हते. त्यांचं म्हणणं होतं, तुमचा धर्म तुम्ही राखा, आमचा धर्म आम्ही राखा, आणि ही भूमी आमची आहे, ह्या भूमीत आम्ही स्वराज्य निर्माण करणार, ही भूमिका होती त्यांची. म्हणजे धर्माचा त्यांना काय हे नव्हतं. आणि ह्या आपलं इथं घडलं म्हणून हा हिंदुस्थान निर्माण झाला. नुसतं महाराष्ट्रच नाही, महाराष्ट्रापुरतं मर्याद नाही. महाराजांनी प्रत्येक आपल्या हिंदुस्थानमध्ये कुठं ना कुठं त्यांची छाप आहे. प्रत्येक ठिकाणी, तामिळनाडूमध्ये जा, आंध्रामध्ये जा, कर्नाटकमध्ये जा, प्रत्येक ठिकाणी त्यांची छाप आहे. नाहीतर हिंदुस्थान हा उभाच राहिला नसता. हे घडलं ते सगळं इथून घडलं. याची जी तुमची मुहूर्तमेढ म्हणतो आपण, ती इथं रोवली गेली. त्यांच्या प्रतापगडच्या युद्धानंतर त्यांची मुलं ह्याच्यात होती. म्हणजे बाकीच्या ज्या मोहिमा होता त्याच्यामध्ये बऱ्याचशा मोहिमेमध्ये किंजळगड वगैरे आहेत त्या ठिकाणी फक्त ते होते. त्यांच्यानंतर त्यांच्या मुलांनी सगळं त्यांच्या आपल्या आग्र्यावरून सुटका, म्हणजे प्रत्येक तुमच्या शाहिस्ते खानाचं हे, ह्याच्यात प्रत्येक ह्याच्यामध्ये त्यांच्या मुलांची भूमिका होती. आणि त्यांचं एक वैशिष्ट्य काय होतं की तुमचं पुढं फ्रंटला येऊन किंवा त्यांच्या ह्याच्यासाठी ते त्यांनी कधी केलं नाही, की त्यांचं इतकं मोठं योगदान आहे की त्याला त्यांनी स्वतःहून असा मोठेपणाने त्याला कधी प्रोटेक्ट केलं नाही. हे सगळं त्यांना मनापासून त्यांनी केलं, त्याग करून केलं, सगळं सर्वस्व त्याग केलं. म्हणजे आपल्या मावळे सगळे जे आहे ते सर्वस्व त्याग करूनच उभी राहिली त्यांच्या पाठीमागे. स्वराज्य हे मावळ्यांच्या त्यागावर उभं आहे. तुम्ही खाली जर गेला, खालचे जे अगदी उदाहरण सांगायचं म्हणजे अगदी निंबाळकर घराण्याचं त्यांचं जवळचं नातं हे पण ते जमीनदार म्हणून राहिले. ह्यांनी सगळं सोडून दिलं फक्त स्वराज्यासाठी. मामा सुद्धा इथले आपल्या पुरंदरचे हो. ते पण ते सुरुवातीला त्यांच्या विरोधात होते. त्यांनी स्वारी केली त्यावेळेस काय विचारायचं, 14वी, आता 13वी 14वी आणि 15वी पिढी. प्रेम दोंड्यांचं बैरजी नावाचं पुस्तक आहे. त्यांचे खंड आहेत, 4-5 खंड आहेत. तर त्याच्यामध्ये पण त्यांनी असा संदर्भ दिला नाही की जेव्हा शहाजी राजे त्यांचे कान्होजी राजे एकदम चिक्के मित्र होते, तर जेव्हा गुप्तहेर खात्याचं त्यांना निर्माण करायचं होतं तेव्हा बैरजी नाही, त्यांचं दौलतराव नाव तर मग ते बैरजी बाज पथक वगैरे तसं झालं. मग त्यांना जी पूर्ण शिकवण दिलेली आहे ती कान्होजी राजे. हो, ते पण म्हणजे मी ते संदर्भ पाहिलेला नाहीये, पण मी ते ऐकलेलं आहे की बैरजींचे गुरु हे कान्होजी राजे होते. असं त्याच्यामध्ये तेच मला तुम्हाला विचारायचं होतं की त्याच्यात त्यांनी असं सांगितलेलं आहे की म्हणजे बैरजी त्यांच्या आधीपासून कान्होजी यांचं गुप्तहेर खात्याचं पथक होतं. शहाजीराजांसाठी काम करत होतं. त्यांच्याकडं अष्टप्रधान मंडळ होतं. म्हणजे कान्होजी राजांच्याकडे अष्टप्रधान मंडळ होतं, आणि त्या अष्टप्रधान मंडळातलं वैशिष्ट्य असं होतं की त्या अष्टप्रधान मंडळामध्ये मराठा होते. मराठा म्हणजे कसं की ब्राह्मणांचं ह्याच्यामध्ये अष्टप्रधान मंडळामध्ये महत्व आहे महाराजांच्या. तर आता ह्यांच्याकडे पेशवे होते ते राऊत होते. आलं लक्षात. हे असं हे त्यांची स्वतःची व्यवस्था होती तशी पहिली. आणि शहाजीराजांच्या बरोबर ते शहाजीराजे ज्या पद्धतीने कर्नाटकमध्ये होते, आदिलशाही जी त्यांनी राखली होती, म्हणजे शहाजीराजांच्या ह्याच्यामुळे आदिलशाही राखली. मग त्याच्यामध्ये शहाजीराजांच्या बरोबर
जसं आदिलशाह बरोबर शहाजीराजांचं महत्व होतं तसं शहाजीराजांच्या बरोबर ह्यांचं महत्व होतं, असा प्रकार होता. एक प्रश्न आहे. हम्म. आता आपण मुव्हीज मध्ये बघतो सगळ्या, हम्म. मराठी झालं, इंग्लिश झालं, त्या परत तुम्हाला कितपत वाटतं की ते बरोबर दाखवतात सगळं? मूवी मध्ये आता काय होतं ते पिक्चर साठी जे साजेस आहे ते दाखवतात त्याच्यामध्ये, पण आता काही असं विपर्यास करतात त्यामध्ये, पण अगदीच विपर्यास काय काय गोष्टी करतात ना ते योग्य नाही. त्यांनी अगदी त्यांचा तो एक देशपांडेने हे काढला होता पिक्चर, देशपांडे कोणतरी डायरेक्टर आहे, तर त्याच्यामध्ये जेदे आणि बाललांचं वैर होतं, तर ते वैर त्यांनी असं बकऱ्यांवर कोंबड्यामुळे वैर होतं असं दाखवलं. ते असा विषय नव्हतं, वतनावर होतं. वतनावर कसं होतं त्यावेळेस त्यांची प्रत्येकाची ताकद होती, त्या ताकदीनुसार प्रत्येक जण आपली ताकद हे करायचा प्रयत्न करायचा ना, त्यामुळे त्याच्या कुणाचं वर्चस्व काय असं व्हायचा विषय. सर आणखी आतापर्यंत आपण खूप मूवी केले, असं आलेत का डायरेक्टर तुमच्याकडे की कमल बाबांवरती पण पिक्चर काढण्यासाठी आम्हाला सांगा काय काही नाही, असं आले? नाही आता अजून आता हे दिग्पाल लांजेकर वगैरे पिक्चर हे करतात, पण आता महाराजांचा जो इतिहास आहे तो ह्यांच्याशिवाय पूर्णच होत नाही. फक्त कान्होजीराजांचा इतिहास हा बऱ्याच ठिकाणी आलेला आहे, काही प्रसंग आलेले नाहीत, पण पिक्चर म्हणजे त्यांचा लहानपणीचा पण हे पार्श्वभूमी आहे. बाजी पासलकरांकडे होते. हा, बाजीपास त्यांचे म्हणजे कसं होतं ते घरात पण कौटुंबिक वाद होते वतनासाठीच, मग त्याच्यातून त्यांच्या वडिलांची हत्या झाली, त्यांच्या आईची हत्या झाली. त्यांनी पण खूप काही बघितलं. हा, मग त्यांना तिथून जीवा मालेचे वडील देवजी माले यांनी त्यांचा सांभाळ केला, त्यांना पासलकरांच्याकडे नेलं. पासलकरांना एक ठराविक दिवस माहित नव्हतं, पण हे आता वतनदारांचा मुलगा वारस असल्यामुळं ते जरा वेगळी ट्रीटमेंट द्यायची त्यांना. ते पासलकरांनी पाहिलं त्यांना विचारलं असं काय करतो म्हणून, तर ते असं की मग नंतर सांगितलं असं असं आहे प्रसंग सगळा सांगितला. मग पासलकरांनी त्यांचा सांभाळ केला, त्यांना त्यांची मुलगी दिली 18-19 वर्षाच्या ह्याच्यामध्ये, त्यांचं सैन्य देऊन त्यांचे चुलते इतर राज्य करत होते त्यांच्यावर त्यांनी युद्ध करून त्यांना मारलं, आणि मग परत कान्होजीराजांनीच इथं ते आलेलं नाही. तुमचं पण असं वाटतं राजकारण यायला पाहिजे. हो, मग त्याला तो टोटल सगळाच त्यांच्या नावाने झाला पाहिजे, जसं तानाजी मालुसरांच्या नाव आलं. 5वं पुष्प 6वं पुष्प हा. 8वं पुष्प हो. एक पूर्ण पिक्चर त्यांच्यावर कारण आपण बघतो ना सगळं हिंदी मूवी मध्ये बघतो तर महाराजांचं ते कसं दाखवतात, फक्त जे माहिती आहे समजा हे केलं पण मागं काय झालं किती त्यासाठी महाराजांना किती कष्ट सहन करायला लागले. नाही तसं हो, आता रितेश देशमुखनं काढलं त्यात पण खूप चांगलं त्यांचं दाखवलेलं आहे, म्हणजे मी पाहिलं नाही पण त्याचं चांगलं दाखवलेलं आहे. त्याच्यावर जास्त शॉट घेतलेले. जास्त शॉट घेतला म्हणजे ते मला असं जाणवलं, मी शेर शिवराज बघितलाय पण जे लोक येतात सांगितलं म्हणजे त्याच्यापेक्षा हे जास्त दाखवले, असं मी काय बघितलं नाही, पण असं लोक जे येतात ना तिथे तो पिक्चर पाहिला ना असं सांगतात सगळं. दिग्पाल लांजेकरचे एकदम आहेत ना त्याच्यामध्ये पण, तेच की तो शेर शिवराज मध्ये आहे ना, त्याच्या अगोदर मूवी त्याच्यामध्ये हा वतन तो मूवीचं माझ्या लक्षात झालं, तो शेर शिवराजच आहे ना, शेर शिवराज त्याच्यात ते वतन सोडलेलं. पाणी शेर शिवराज मध्ये बरंच दाखवलेलं आहे त्यांचं, कारण ते ज्या प्रसंग आहेत जो घटना आहेत त्याच्यात त्यांचा रोलच महत्वाचा आहे ना. पण हे कसे बॅकिंग सपोर्ट असल्यामुळे यांच्यावर फोकस कधी आला नाही मूळ मुद्दा हा झाला. आणि पत्र आहे ना, नाही ना तसं आलंच नाही. चिन्मय मांडलेकरांनी डायलॉग घेतले है ना, तुमचा वतन वाचवा, तुमचा कविला वाचवा, म्हणजे हे मी वाचलं होतं आधी, तसेच त्यांनी ते घेतले, तसंच ते संदर्भाचा कुठला तरी आधार घ्यावा लागतो. तसं मग मूवी झालाय बऱ्यापैकी आहे ना, इकडचं तिकडचं इकडे करण्यात आलेले ते बरंचसं केलं नाही, तो विषय बराचसा केला. पण आपले जे शकावले नाही त्याचा आधार खूप घेतला, त्याचा इतिहासामध्ये खूप मोठा आधार आहे. पहिला पुरावा तो मानला जातो जे शकावले असं आहे. नाही, इंग्रजांनी नाही केलं, आपल्याच लोकांनी केलं. त्याच्यामध्ये लिहिता वाचता ज्यांना येत होतं
त्यांनीच केलं. आता हे फरमान आहे फारशी भाषेतलं. आता तुमच्यापैकी कोणाला फारशी समजा येत असली आणि तुम्हाला सांगितलं की हे ह्याचा अर्थ सांगा, आता तुम्ही जो अर्थ सांगितला तोच आपण मान्य करणार ना. आम्हाला बाकीच्यांना याला येत नाही, आम्ही काय म्हणणार बरोबर आहे ह्याने सांगितलं तेच बरोबर. तसा तो प्रकार झाला. लिहिता वाचता येण्याचं किती जणांना नाही होतं त्यावेळेस. मग त्यांचं द्यायचं म्हणलं तर म्हणजे आपल्याला फेवर कसं होईल, काय होईल, अशा पण काही गोष्टी त्यांनी बघितल्या. तुमचा विचार केला त्यांचा की आपल्या याचं नाव कशी हा, नाव कशी येतील, काय होतील. ऍक्च्युअली तसं करायला नाही पाहिजे. आणि इंग्रजांनी आपलं नुकसान कुठलं केलं, रायगड जो जाळला ते इंग्रजांनी आपलं नुकसान केलं. तिथं आपल्याला खूप मिळालं असतं. हा, आता आमच्या इथले पण बरेचसे कागदपत्र गायब झालेले आहेत ना. म्हणजे त्यावेळेस बाबासाहेब पुरंदरे जे इतिहास संशोधक होते त्यांना आपण दिली त्यावेळेस आपल्या मागच्या पिढींनी. ते एक बोळेपणात दिली की ठीक आहे, आता अशी भरपूर कागदपत्र होती, तर ते आपल्याला परत मिळालीच नाही, त्याचा हेच नाही झालं आपल्याला. आता त्यात पण बरेचसे गोळा करत होतो, पण ते एक तर रिटर्न आपल्याला मिळायला पाहिजे होतं आणि त्यांनी द्यायला पाहिजे होतं ना. फॉलोअप काय त्यांच्याकडे आपण त्यांच्या मुलांच्याकडे एकदा गेलो होतो, पण ते काय हे करत नाहीत म्हणजे. बस मित्रांनो, आजचा व्लॉग इथेच संपवतो. शेवटी सरदार कान्होजी बाबा जयदे यांच्या वाड्याला भेट दिली आणि त्यांच्या वंशजाशी गप्पा मारल्या. खरंच खूप अविस्मरणीय अनुभव होता. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. 2-3 दिले. बाय बाय.